नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. मी पूर्वी एक म्हणजे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड नावाचा मी थिसिस लिहिला होता. तो सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपल्सेशनचाच भाग आहे तो. तर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड हा थिसिस मी गव्हर्नमेंटला सबमिट केलेला आहे. तर हा जो थिसिस आहे हा काय सांगतो की हा न्यूटनचे लॉ मॉडिफाय करायचे म्हणजे न्यूटनचे लॉ चुकीचे नाही, त्याचं इंटरप्रिटेशन प्रॉपरली होत नाही, हा त्याच्यावरचा प्रॉब्लेम आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. मग आपण कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी 1 का घेतो हे कुठल्याही गव्हर्नमेंटच्या टेक्स्टमध्ये या गोष्टीचं एक्सप्लेनेशन नाही आहे. तर नीट लक्षात घ्या की म्हणजे अजूनही आपण न्यूटनला समजून घेऊ शकलेलो नाही. तर नीट लक्षात ठेवा, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन अँड अकॉर्डिंग टू न्यूटन अँड अकॉर्डिंग टू स्टीफन हॉकिन्स या 3 शास्त्रज्ञांचे जर मी एकत्र केले तर नीट एक गोष्ट लक्षात येते की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम याचा टाईमशी संबंध आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज कन्सर्न विथ द डिफरन्शिएटेड टाइम अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपल्सेशन. तर याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे सचिन किरस न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपल्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट अँड टाइम इज ऑलवेज ॲब्सोल्यूट, टाइम इज नॉट रिलेटिव्ह. अल्बर्ट आइन्स्टाईन इज ॲब्सोल्युटली करेक्ट, पण रिलेटिव्ह टाईम आणि ॲब्सोल्यूट टाईम ह्यांना प्रॉपरली डिफाईन अजूनही सायंटिस्ट करू शकलेले नाही. म्हणजे आपण न्यूटन आणि आइन्स्टाईन यांना अजूनही समजून घेऊ शकलेलो नाही आहे. तर ही जी थिअरी आहे ही थिअरी आयझॅक न्यूटन, अल्बर्ट आइन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिन्सचा ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम याचा पुढचा भाग आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.